तुझी वाट चालताना भीमा येऊ दे मरण, तुझी वाट चालताना भीमा येऊ दे मरण, तुझ्या भीम वाक्यासाठी, तुझ्या भीम वाक्यासाठी माझे पेटू दे सरण, तुझी वाट चालताना, तुझी वाट चालताना. जय भीम. समता पर्वाच्या या सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्हाला माहिती आहे, आपल्या आजच्या सत्रामध्ये आपल्याला 3-4 वक्ते होते आणि त्यातल्याच चटकन वेळ चोरून काढला आपण त्यांच्या अशा प्रतिभाताई अहिरे, ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांची बरीच पुस्तकं आहेत आणि सोबतच त्यांनी एका पुस्तकाचं अनुवादनही केलं आहे, बरोबर? आणि अशा प्रतिभा अहिरेंसोबत आपण बोलणार आहोत. ताई, जय भीम. जय भीम. तर अहिरे ताई, ज्या माझ्या चांगल्या मैत्रीण आहेत, म्हणजे आमची फेसबुकवरची मैत्री आणि थेट एक वैचारिक प्रबोधनातून आम्ही एकत्र आलेलो, हा एक सुंदर गुंफण आज झाली आहे. ताई, कसं वाटलं आमच्या यवतमाळला समता पर्वला येऊन? एकूणच आपण महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये जे पाहतो, आपण स्त्री पुरुष समता असेल किंवा एकूणच सामाजिक समता ही पुस्तकांमध्ये आपल्याला दिसते. मी इथे आल्यानंतर प्रत्यक्षात मला या समता पर्वामध्ये समता काय असते हे अनुभवायला आली. की जनरली सगळीकडे महाराष्ट्रात मी फिरते, पाहते, भीमजयंती जरी असेल तर माझ्या बांधवांचं प्रमाण अधिक असतं आणि माझ्या भगिनी घरामध्ये सण साजरा करण्यासाठी किचनमध्ये काम करत असतात. या ठिकाणी मला अपवादात्मक उलटं सकारात्मक चित्र पाहायला मिळालं की महिला भगिनींचं प्रमाण प्रचंड होतं आणि त्यामुळे की खरोखरीच समतेचा विचार रुजलाय हे मला या यवतमाळ नगरीमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे माझ्या दृष्टीने ही ऐतिहासिक अशी आणि अलौकिक अशी सुवर्ण संधी होती की मी आपल्या खऱ्या आंबेडकरी माणसांमध्ये या निमित्तानं आले. ताई, मला एक विचारायचं होतं की तुमची पुस्तकं खूप सारी मार्केटमध्ये आहेत, तर त्या पुस्तकाबद्दल जर आपल्या श्रोत्यांना माहिती पडलं तर छान होईल. माझी 20 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये मला हवी असणारी पहाट हा कविता संग्रह आहे आणि काही वैचारिक पुस्तकं वगैरे. फातिमा शेख यांच्या संदर्भात मी पुस्तक लिहिलेलं आहे, उपेक्षित महानायिका फातिमा शेख, सावित्रीमाई फुले आणि बेईमान लेखण्या, आणि महात्मा फुले समग्र वाङ्मयाचं मी पुनर्संपादन केलेलं आहे. अशी पुस्तकं आलेली आहेत. बेईमान लेखण्या, तर या संदर्भात काही समाजातली काही बेईमान लोक असतात जी बाबासाहेबांच्या विचारांना सोडलेली असतात, तर त्यांच्यासाठी काय सांगता येईल, काय बोलतील? बाबासाहेबांनीच आपल्याला एक टेस्टर दिलेलं आहे की हे चळवळीशी, समाजाशी इमान राखणारे लोक आहेत का नाही, तर आपण की लोक काय म्हणतात त्यापेक्षा ते काय वागतायत. म्हणजे लोक बोलतात तर त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांचा कृती कार्यक्रम आपण तपासला पाहिजे आणि त्यांचा कृती कार्यक्रम तपासला की हे इमानदार आहेत का बेईमान आहेत हे लक्षात येईल. म्हणून त्या पद्धतीनं आपण पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. ओके. आणि ताई, आता 2 दिवसावर जयंती येऊन टिपली आहे, ही 14 एप्रिल आता येईल, सगळे जल्लोषात आहे जयंती साजरी करण्याच्या, तर तुमचा जयंतीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? मी एक भीमाची लेख म्हणून या जयंतीकडे जेव्हा पाहते तर मला असं वाटतं की एखादा सिंह असं जंगलामधून चालत असतो, मार्गक्रमण करतो, काही प्रवास केल्यानंतर तो मागे वळून पाहतो. तो मागे वळून यासाठी पाहतो की आपण कुठेपर्यंत प्रवास केलेला आहे, आपली दिशा बरोबर आहे की नाही, आपला मार्ग बरोबर आहे की नाही, यासाठी तो सिंह मागे वळून पाहतो आणि त्याच्या मागे वळून पाहण्याला आपण सिंहावलोकन असं म्हणतो. मी असं विचार करते की बाबासाहेबांची जयंती म्हणजे आपण जे बाबासाहेबांचे लोक आहोत, बाबासाहेबांच्या वाटेवर नीट चाललेलो आहोत का नाही, आपले काही विपथगमन तर झालेलं नाहीये ना, बाबासाहेबांचं बोट सोडून आपण इकडे तिकडे तर निघालो नाहीये ना. आणि ते पाहण्यासाठी भीमजयंती म्हणजे भीमावलोकन आहे, मागे वळून पाहायचंय
हे आपण आत्मपरीक्षण करायचं आहे. हा एक सोशल ऑडिटिंग आहे. आणि मी भीमजयंतीकडे या पद्धतीनं पाहते की हे आपलं भीमावलोकन असलं पाहिजे. क्या बात आहे. मला असं वाटतं हे सिंहावलोकन आणि भीमावलोकन हे पहिल्यांदाच मी हा शब्दप्रयोग सुंदर केलेला आहे, छान जुळवून आणलाय. तर एक म्हणजे आता आपली जयंती 14 एप्रिलला आहे, 2 दिवसावर टिपली आहे आणि आज एक उपवर्गीकरणाचा जो GR आला त्या संदर्भात आपलं काय मत? मी असं समजते की सध्या ज्या प्रतिक्रांतीमध्ये आपण प्रतिक्रांतीच्या वेड्यात आपण अडकलेलो आहोत किंवा त्या पद्धतीनं आपल्याला ट्रॅप केलेलं आहे. भीमजयंती आहे, सगळा समाज भीमजयंतीमध्ये जल्लोषामध्ये अडकलेला आहे हे माहीत आहे. म्हणून जे शत्रू आहेत त्यांनी जाणीवपूर्वक या काळात हा उपवर्गीकरणाच्या संदर्भातला GR येऊ घातलेला आहे आणि केवळ 2च दिवस दिलेले आहे की त्या 2 दिवसामध्ये तुम्ही तुमचे आक्षेप नोंदवा, जे की क्वाईट इम्पॉसिबल आहे. तर हे सगळं षडयंत्र आहे. भीमाचे लोक जे आहेत ते जागे राहिले पाहिजे. भीमाची जी पिढी आहे, भीमाची तरुणाई आहे, यांनी याकडे सजगतेनं पाहिलं पाहिजे. जयंती जल्लोषात साजरी करा, पण आपला होश मात्र गमावता कामा नये. आणि मी या प्रसंगी आपल्या माध्यमातनं सगळ्यांना विनंती करेन की या उपवर्गीकरणाचं हे जे षडयंत्र आहे हे हाणून पाडलं पाहिजे. अधिकाधिक प्रत्येकानं घराघरातून मेसेजेस आपले आक्षेप घेणारे गेले पाहिजेत अशी विनंती या प्रसंगी, असं आवाहन या प्रसंगी मी करेन. अगदी एक तळमळीनं संदेश ताईंनी आपल्याला दिलेला आहे. आणि जाता जाता ताई तुमच्या कवितेच्या 2 ओळी. हा सगळा प्रवास भीमाच्या वाटेवरचा आहे म्हणून काही कडवी त्या संदर्भात सांगते. तुझी वाट चालताना, तुझी वाट चालताना डोळे निडुल्यान भात, हातामध्ये संविधान, हातामध्ये संविधान, भीम वाक्य काळजात. तुझी वाट चालताना, तुझी वाट चालताना भीमा रोजची लढाई. तुझी वाट चालताना भीमा रोजची लढाई. जरी नित्य खैर लांजी, जरी नित्य खैर लांजी, तरी लढतो भीमाई. तुझी वाट चालताना, तुझी वाट चालताना मला कापती कसाई. तुझी वाट चालताना मला कापती कसाई. कण कण क्रंदतो माझे भीमाई, भीमाई. तुझी वाट चालताना, तुझी वाट चालताना भीमा येऊ दे मरण. तुझी वाट चालताना भीमा येऊ दे मरण. तुझ्या भीम वाक्यासाठी, तुझ्या भीम वाक्यासाठी माझे पेटू दे सरण. तुझी वाट चालताना, तुझी वाट चालताना. तुझी वाट चालताना येऊ दे मरण. इतक्या दमदार ओळी, इतकं डिवोशन समता पर्वाच्या ह्या शब्दांनी, ह्या ओळींनी, भावनेनं, ह्या भावनेनं ही एक मुलाखत आजची बहारदार झाली. आणि ताई फार छान वाटलं आपण इथं आलात, आम्हाला भेट दिली, तुमचा वेळ दिलात. धन्यवाद. धन्यवाद. जय भीम, जय भीम.